देशाची आर्थिक राजधानी मुंबई, त्याचे दृश्य तुम्ही आज बघाल तर तुम्हाला वाटेल की मुंबई आहे की हे स्विमिंग पूल आहे. आणि असं नाही आहे की विरोधी पक्षांनी शासनाला किंवा मुंबई महानगरपालिकेला ही सूचना केली नव्हती. वारंवार मुंबई महानगरपालिका आणि शासनाकडे आम्ही निर्देशन आणलं होतं की मुंबईची हालत बुरी होणार आहे. आणि आज तुम्ही बघितलात, नाले सफाई फक्त याला जबाबदार नाहीये. नाले सफाई तर मुंबईकरांची खिशाची सफाई आहे. पण आज ज्या पद्धतीने रोडवर्क्स किंवा जे ब्रिजचे काम चालू आहे, वेगवेगळे प्राधिकरणांनी जे काम केलेत, मुंबई कुणाच्या यंत्रणा ताब्यात नाहीये. म्हणजे वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्देश देतात. आज जे झालेलं आहे याला जबाबदार शासन आणि मुंबई महानगरपालिका आहे. आणि आज पण मी सांगतोय मुंबई महानगरपालिका आणि शासनाला, जागो, नहीं तो मुंबई के हाल और बहुत बुरे होंगे. अशा गोष्टी होत आहे. हे कसं बघता तुम्ही? इकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे की पैसे कमवण्यासाठी सुरू केलेलं आहे की काही विषय आहे? बघा, देशात भाजपाची सरकार आहे, राज्यात आहे. मुंबई महानगरपालिकामध्ये महापौर भाजपाचे आहेत. पण मला असं वाटतंय की किरीट सोमय्या किंवा महापौर आता शोधत असतील की याची पाठीमागे मुसलमानांची काय भूमिका आहे. त्यांनी तर नाही हे केलं आहे, बारिश त्यांच्यामुळे तर नाही झाली आहे. तर त्यांच्या दुर्लक्ष काय मी सांगतो. महापौरांचा तुम्ही रजिस्टर बघा. जेवढी मीटिंग्स महापौर घेतात, फक्त बर्थ सर्टिफिकेट, मस्जिद, मंदिर तेच मीटिंग घेतात. त्यांचा जे मूळ सुविधा आहेत त्यांच्यावर लक्ष नाहीये. आज त्यामुळे हा जे झालाय ते झालाय. आणि मी जी माहिती घेतलेली आहे, आज तर 150च्या आतमध्ये बारिश झालेली आहे मुंबई. आणि जे आज वातावरण झालेलं आहे, क्लायमेटिक चेंजेस झालेत, त्यामुळे मुंबईमध्ये मेजर डिझास्टर होऊ शकतो. ही सूचना आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेला देतोय. बारिश तेवढी नाहीये, पाऊस तेवढा नाहीये, पण रिझल्ट तुम्ही बघा काय झालं. 103% झाली असेल. बघा, नाले सफाईचा विषय असा झालेला आहे की ते मुंबईकरांचा खिसा साफ करण्याची प्रक्रिया आहे. 100%, 103% हे काही होत नाहीये. मिठी नदी जी आहे त्याच्यामध्ये घाट काढणं हे काही लोकांचा उद्योगच झालाय. नालेसफाई झालेली नाहीये. नालेसफाई सोडा, मी तुम्हाला सांगतो, आज मुंबईमध्ये मॅन्युअल कव्हर्स नाहीयेत. आज मुंबईमध्ये छोटे ड्रेन्सची सफाई झालेली आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मेकॅनिकल क्लिनिंग करायची गरज होती सिटीमध्ये, ते झालेलं नाहीये. कारण संपूर्ण प्रशासन आयुक्त पासून वेगवेगळे जे अधिकारी आहे, फक्त किरीट सोमय्या येतील, मीटिंग घेतील, बर्थ सर्टिफिकेट, इलिगल कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये लागलाय. आज मुंबई जे प्राइस पे करतोय ते मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये जर चालला होता त्याचा प्राइस मुंबईकर आज पे करतोय. जिस तरीके से मुंबई की पहली बारिश में कई इलाके डूब गए, जलमन गए, लगातार दावे किए जा रहे थे कि सफाई तो पूरी हो चुकी है, लेकिन सारे गाँव की पोल पहली बारिश में पहुंची। देखिए, जिस तरह से मुंबई की सफाई की बात करें, मुंबईकरों का जेब साफ करने का काम ये सरकार ने की है. मुंबई में नाले सफाई तो हुई नहीं, एक और बड़ी परेशानी हो गई है कि जिस तरह से अलग अलग एजेंसीज काम कर रही है, चाहे रास्तों के चाहे ब्रिज के, वो सब एजेंसीज ने हमारे नाले चौकअप कर दिए हैं. और जिसकी वजह से आज बहुत थोड़ी बारिश में मुंबई डूबी है. इसकी जवाबदार सरकार और मुंबई महानगरपालिका है. एक सवाल आपसे रहेगा, मुस्लिम प्रोटेक्शन लॉ को लेकर कुछ बातें हैं जो तमाम मुस्लिम लीडर्स ने हाल फिलहाल में डिस्कस करी है. एक खांचा, एक ड्राफ्ट पूरा तैयार किया गया है सरकार के लिए. क्या स्टेटस है, क्या है वो थोड़ा सा बता सकेंगे, इसकी जरूरत क्यों आने वाली? देखिए, सरकार की तरफ वारंवार यूनिफॉर्म सिविल कोड की बात की जाती है. हमारी भूमिका एकदम क्लियर है. संविधान ने माइनॉरिटीज को कुछ अधिकार दिए हैं और वो संवैधानिक राइट प्रोटेक्ट होने चाहिए. आज यूसीसी का ड्राफ्ट हमारे सामने नहीं है तो हम उस पर कोई टिप्पणी नहीं करेंगे. पर संविधान सर्वोच्च है. संविधान में हर घटक को,
हर व्यक्ति को जो अधिकार दिए गए उनका उल्लंघन नहीं होना चाहिए, कोई कानून संविधान के विपरीत नहीं बनना चाहिए। एक सवाल आपसे ये भी होगा कि अभी फिलहाल जो लगातार हमने देखा कई मस्जिदें ढहाई गई हैं, दरगाहों को इलीगल जो बताया गया उनका डेमोलिशन हुआ है, फिर गौ तस्करी को लेकर काफी मारपीट, ऐसे कई सारे मुद्दे हाल फिलहाल में तमाम मुस्लिम लीडर्स ने डिस्कस किए हैं। एक मीटिंग में शायद आप लोगों की हुई थी, क्या स्टेटस है? आप सरकार के सामने कोई मांग रखने वाले हैं उसको लेकर? देखिए, सरकार के सामने हम एक ही मांग रख रहे हैं कि हर नागरिक को समान इंसाफ मिलना चाहिए। अगर इलीगल कंस्ट्रक्शन या इलीगल किसी धार्मिक स्थल पे या किसी चीज पे कार्रवाई होती है तो सब पे होना चाहिए। टारगेटेड कुछ नेता जो है मुसलमानों को टारगेट कर रहे हैं, उसका हमने विरोध किया है, उसके बारे में सरकार को बताया भी है। सरकार का फर्ज है कि संविधान के अंदर जो हर व्यक्ति को संरक्षण मिला है, उसके अधिकारों को मिला है, उसका संरक्षण करना चाहिए। जानबूझ के एक समुदाय के बारे में भ्रम फैलाना, जानबूझ के एक समुदाय को टारगेट करना, ये बंद होना चाहिए। सरकार का ध्यान देश, शहर, राज्य चलाने पे होना चाहिए। आज जिस तरह की मुंबई की हालत हुई है, उस वजह से हुई है कि आप देखेंगे मुंबई महानगर पालिका के मेयर के कैबिन में सिर्फ मीटिंग होती है तो मुस्लिम विरुद्ध मुद्दों के ऊपर होती है। उसका नुकसान मुंबई को मिला है आज।